आज गडचिरोली जिल्ह्याच्या राजकारणाला एक वेगळं वळण मिळणार आहे, कारण धर्मराव बाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम यांच्या शरद पवार राष्ट्रवादी गटामध्ये प्रवेश होणार आहे। तर अहेरीतल्या एका कार्यक्रमामध्ये त्यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होणार आहे। त्यांच्या पक्षप्रवेशाची जोरदार तयारी करण्यात आली आहे। अहेरी विधानसभा क्षेत्रात निवडणुकांच्या तोंडावर आत्राम घरामध्ये या पक्षप्रवेशामुळे उभी फूट पडणार आहे। आज अहेरी इथे शिवस्वराज्य यात्रेदरम्यान त्यांचा हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आहे। त्यामुळे अहेरी विधानसभेत बाप विरुद्ध लेक असा सामना रंगण्याची शक्यता आहे। आणि या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आशिष आंबाडे यांनी। गडचिरोली जिल्ह्यासह राज्यातल्या राजकारणाला वेगळं वळण देणारी घटना आज गडचिरोली जिल्ह्यातल्या अहेरी विधानसभा क्षेत्रात घडते आहे आणि ती घडणार आहे ती माझ्या मागे असलेल्या या वासवी सेलिब्रेशन या हॉलमध्ये। राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते आणि दिग्गज राजकारणी धर्मराव बाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्रीताई आत्राम, ज्या गडचिरोली जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष देखील आहेत, त्या शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत। या पुढच्या काळामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाग्यश्री आत्राम त्यांचे वडील धर्मराव बाबा आत्राम यांच्या विरोधात उभ्या राहू शकतात। आजच्या या सोहळ्याला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह सुप्रिया सुळे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये एक वेगळं वळण देण्याचा प्रयत्न शरद पवार गटानं चालवला आहे। नक्की अहेरी विधानसभा क्षेत्रामध्ये लढत कशी होते हे बघणं महत्वाचं ठरणार आहे। आशिष आंबाडे, झी मीडिया, गडचिरोली।